जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. माझ्याकडून अनेकदा निर्धारानं सुरू केलेल्या एखाद्या गोष्टीचं नंतर हट्टामध्ये रूपांतर होतं. हे नंतर लक्षात येतं. ते आधी कळू शकेल का? बरोबरच. हट्ट आणि निर्धार यातला फरक कसा ओळखावा? जरा जास्तच अवघड आहे हे. ते सुद्धा आपण सोपा फरक लक्षात घेऊ. एक बाजू सांगतो, म्हणजे दुसरी कदाचित अधिक घेऊ. कारण सुरुवात आपण अनेकदा निर्धारानं केलेली आहे. आपण असं विचार करू की निर्धार आणि हट्ट याच्यामध्ये एकच गोष्ट कायम आहे, सर्वात महत्त्वाची ही, की काही झालं तरी ते मी करणार आहे. हा त्याच्यामधला एक कॉमन फॅक्टर आहे, तो बाजूला ठेवू. आता निर्धाराचं वैशिष्ट्य काय आहे ती बघू. त्याच्या जे बसत नाही तो हट्ट आहे समजावा. तेव्हा निर्धार असा की निर्धाराचा हेतू आणि साध्य आणि ते करण्याचे मार्ग हे सात्विक असतात. हे निर्धाराचं वैशिष्ट्य आहे. निर्धार आहे, करण्याचा हेतू तो अभ्यासाचा असेल, उपासनेचा असेल, नामाचा असेल, तर हेतू करण्याचा मार्ग हा सगळ्याला मार्ग देऊन केलेला असतो, सगळ्यांच्या सोयी बघून केलेला असतो. तर हे केलेलं असतं. आणि जे साध्य आहे ते भगवंत आहे. त्या दृष्टीनं सात्विक गोष्टींच्या बाबतीत हे केलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे निर्धारामध्ये मनुष्य व्यवहार सांभाळून करतो. हट्टात मनुष्य ऐकत नाही कोणाचं. माझी वेळ झाली, हो बाबा तुझी वेळ झाली. मग बाकीचे पण त्यांच्या त्यांच्या वेळा झाल्या की सांगतात, प्रमाणाने सांगतो. त्यातला फरक म्हणजे पुढचा आपण घ्याल तर त्यामध्ये व्यवहार्यता सांभाळली जाते. निर्धार आहे, वाचन करायचं आहे, पारायण करायचं आहे, जप करायचं आहे, काय आपल्याला समजा. मी निर्धाराच्या सात्विक गोष्टीबद्दल बोलतो निनाद, कारण निर्धार हा सात्विक संदर्भातला आहे. तर त्याच्यात व्यवहाराची संगड आहे की लहान मुळे त्याला सांभाळायचं आहे, जप पण करायचं आहे, माझा जप व्हायला पाहिजे, बरोबर आहे. पण मुलंही इतकं चांगलं असतं की ते कधी ना कधीतरी झोपतं मध्ये, त्यावेळेला जप करावं. ही माझी जपाची वेळ आहे, ते रडत बसलं आहे, ते आकांत करते, माझा जप चालू. अरे बरोबर आहे, भगवंताला ते मूलसुद्धा तू भगवंतच आहे. तर ही जी सांगड आहे ही निर्धारामध्ये असते. मग त्यावेळेला त्याला सांभाळावं, मागणं आपला जप करावं, काही फार मोठं बिघडत अशातलं वागणी. तर हे दोन्ही होतात. तर व्यवहाराची जी सांगड आहे तर ती घातली जाते. समजा प्रकृती आहे, प्रकृतीची अनुकूलता नसेल तर एखादा निर्धार मागे पुढे झाला तरी आता समजा जरा बरं वाटलं तर आपला निर्धार अंमलात आणावा. बरं नसताना अगदी बाबा आपल्याला ताप आला आणि हे झाले आणि असं काय आपण अंबुराव महाराज आहोत कारण आपल्याला कोणी भाऊसाहेब भेटलेत का, हाही प्रश्न आहे. आपलं आपलं चाललंय ना. ते अंबुराव महाराजांनी मला जरा तापाला थंडी आली आपल्याला माहिती आहे, त्यांच्याकडे गेले वगैरे. तर भाऊसाहेबांना त्यांना सांगितलं की ह्याने अपेक्षा होती, आता आपले गुरु आपल्यालाच वाटणार. आता म्हणणार कांबळं पांघरून बसा, झोपा जरा थोडं, मग बघू उद्या सकाळी कमी येईल, मग तुम्ही नेम करा, मग जप करा. भाऊसाहेब म्हणले असं झाले, ठीक आहे 3 तास नेमाला बसा. हे काय आपल्याला काय, म्हणजे आपले ते थोर आहेत लोक, आपली जेव्हा तयारी तशी असेल त्यावेळा आपल्याला भाऊसाहेब भेटतील आणि असं उत्तर देतील आणि ते हिताचंच असेल. पण तोपर्यंत व्यवहाराची सांगड घालावी. तर आपल्याला ताप आल्या तर पहाटे उठून 5ला आंघोळ करून मी जपाला वाटतो. नका करू, जरा थकाव छोटा, थोडा ताप कमी होऊ दे, संध्याकाळी जरा बरं वाटलं की मग करा. दुसऱ्या दिवशी बरं वाटलं दुसऱ्या दिवशी करा. एक लक्षात ठेवा की मध्ये आपला 1 दिवस जप चुकला आहे, त्यातला निर्धार कायम असू दे. दुसऱ्या दिवशी बरं वाटलं भरून काढीन असं म्हणावं. मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला बरं वाटायला लावणं हे त्यांचं काम आहे ना, मग ते करतील. पण निर्धारामध्ये हे कौशल्य आहे, व्यवहार आहे, सांगड आहे, त्यामध्ये समजूत आहे की करायचं आहे पण समजुतीनं करायचं आहे. करायचं तर भांडून पण करता येतं. हे भांडून करण्यात काय आलं, देव म्हणेल हा ह्याच्याशी भांडतो, तो माझ्याशी काय राहील, हां मग नको. म्हणजे तिथंसुद्धा आपलं जमणार नाही गणित पुढे, कारण ह्याच्यात तोच भगवंत आहे ना. तोच उद्या म्हणेल भगवंत त्याला प्रेरणा देईल ही भांडायच्या बरोबर, म्हणजे ते वाचू होईल. त्यापेक्षा आपल्याला ते नको. ते जमते का, सामंजस्याने चांगलं होते का, माझा निर्धार जो अंमलात आणताना त्यात काही अडचण येत नाही ना कोणाला, ही समजूत किंवा व्यवहार्यता दाखवणं हे निर्धाराची लक्षणं आहेत.
त्यामुळे त्यात इतरांचा विचार येतो, त्यात तडजोड येते, वेळेचं मागे पुढे करणं येतं, प्रमाणाचं मागे पुढे करणं येतं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला निर्धारामध्ये आढळतात. तर आणि निर्धाराची सर्वात शेवटची कसोटी काय, तर परमेश्वर कसोटी पण पाहतो. त्या क्षणी आपण त्यांना म्हणू की माझी करायची इच्छा आहे, पण परिस्थिती ती एकही गोष्ट त्याला अनुकूल नाही, फक्त मनानिमित्त मला करायचं होतं एवढं म्हणेन असं म्हणून सोडून देईन, ह्याची तयारी त्याचा खरा निर्धार आहे. सोडून दे असं म्हणायची जर तयारी असली तर परमेश्वर कसं धरून ठेवायचं ते बघतो. मग तो जे जे अनुकूल नाही ते एक एक अनुकूल करून देतो. तर आपल्याला वाटच नाही म्हणून जर परमेश्वराला सांगितलं तर परमेश्वर वाट निर्माण करतो. हे निर्धाराचं लक्ष. पण निर्धार तसा आणि याच्यात जे म्हणजे तदतोन्यथा असं जसं सांगितलेलं आहे की ह्याच्यात गीतेमध्ये सुद्धा शेवटी किंवा कुठेही बघा की शास्त्रामध्ये किंवा कशातही असं सांगतात शेवटी हे चांगलं आहे, आता ह्याच्या व्यतिरिक्त जे आहे ना ते वाईट आहे. तसं हे चांगलं आहे, तो निर्धार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे आहे तो हट्ट आहे. समजा तो हट्टाने काही सुखाला पडत नाही आपल्याला माहिती आहे, हट्ट नाही. तर हे एक झालं. हां, संतनगरीच्या विषयी एक प्रश्न आहे की इथली जीवन पद्धत किंवा याची भूमिका आम्हाला व्यवस्थितपणे समजावी अशी इच्छा आहे. तर गोष्ट चांगली आहे. ही एक नुसते काही उपासना किंवा एकत्र लोक राहिले, ही सोसायटी अपार्टमेंट आहे वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे, ते सगळं खरं आहे. पण तरीसुद्धा एक जीवन पद्धती एक खूप गोष्टींचा विचार करून ती केली. तिच्याविषयी मला आत्ता एवढ्यात थोडक्यात सांगता येणार नाही. संतनगरीच्या कल्पनेविषयीची म्हणजे जी काही मूळ भूमिका होती ती मी लिहायचा पण प्रयत्न केला आहे. ते सगळं मी त्यात देतो. ते नंतर म्हणजे एवढ्यात आपला वेळ याच्यासाठी मी घालवत नाही. परंतु ती एक जीवन पद्धत आहे एवढं लक्षात ठेवावं. ती परमेश्वराकडे जाण्यासाठीचं एक सेटअप आहे आणि त्याला इथेच असावं लागतं असं नाही. हा सेटअप आपण तिथं राहून सुद्धा कुठेही सांभाळू शकता. नाम काही इथेच घ्यावं लागतं असं नाही, आपण कुठेही घेऊ शकता. तसंच ती जीवन पद्धत आहे. फक्त आपल्या जीवनाला बैठक कशाची हा प्रश्न आहे. माझा प्रपंच सुखाचा होण्याची आणि माझ्या लोकांच्या सांभाळण्याची बैठक आहे का देव व्यवस्थित राहायला पाहिजे ही बैठक आहे. मनातला देव स्थिर राहायला पाहिजे ही बैठक कुठेही असू शकते. मग त्याला प्राधान्य द्यायचं तर ते कुठेही असू शकतं. तर प्राधान्य द्यावं. आपण कोणाचं काही करणार नाही असं नाही आहे, सगळ्यांचं सगळं करणार आहे, सगळेही आपलं करतायत म्हणून मग तो देव कुठेही सांभाळता येतो. तसं ही ह्याची बैठकीचं फ्लेक्झिबिलिटी किंवा त्याच्यातली औचिकता ही अशी आहे. हे आपण लक्षात ठेवलं तरी चालेल. बाकीचा तपशील मी सरळ ते हेच देतो, त्याची भूमिका देईन, म्हणजे त्यावेळेला हा सोपं होईल. मी कॉलेजमध्ये जाताना रोज शनीच्या देवळात जाते, कधी स्टँडवर जायची वेळ येते बससाठी, तेव्हा मला रोज भिकारी पैसे मागतात. तर माझी महाराजांच्यावर श्रद्धा आहे. महाराज कोणत्याही रूपात येऊन आपली परीक्षा बघतात असं मी ऐकलेलं आहे. हे ऐकलेलं आहे बरं का, मला नक्की माहीत नाही हां. तर बघतात, त्यामुळे महाराजच भिकाऱ्याच्या रूपात येऊन मला पैसे मागून माझी परीक्षा बघतात असं मला वाटतं. या भावनेनं मी भिकाऱ्याला पैसे देते. ते बघून इतर बरेच भिकारी भोवती गोळा होतात. बरोबर आहे. महाराज कोणत्याही भिकाऱ्याच्या रूपानं माझी परीक्षा बघत असतील असं वाटून मी सगळ्यांनाच पैसे देते. असे प्रसंग येतात, त्यामुळे व्यावहारिक अडचण निर्माण होते. तर मी हे करते बरोबर आहे की चुकीचं आहे, तर ह्याचा खुलासा करा. आता ह्याच्यात पैशाचा प्रश्न असल्यामुळे हा घोटाळ्याचाच असणार आहे. तर आणि घोटाळ्यात आणणार पण. तर पैशाचं एक वैशिष्ट्य आहे की त्याचा गुण आहे की तो खूप उपयोगाचा आहे आणि खूप उपद्रवाचा आहे. घराचा जसा गुण आहे तसं घर हे घर आहे तोपर्यंत अत्यंत उपयोगाचं आहे. निवारा, रक्षण, हवामान सगळं तुमचं ते करतं. पण त्याची इस्टेट झाली की ती दुःख देते. इस्टेट करायचा विचार मनात आला की गेला तो, समजायचं त्याच्यातनं बाहेर गेला. तर ते असं हे पैशाचं आहे. आता ह्याच्यात हे जे म्हटलेलं आहे की महाराज कोणत्याही रूपात येऊन आपली परीक्षा बघतात असं मी ऐकलं वगैरे, विचारामध्ये खूप प्रामाणिकता आहे हे मी मान्य करतो. हा ज्याने विचार केला त्यांच्या मनामध्ये खूप प्रामाणिक आहे. अरे बाबा त्याची गरज आहे आणि मी खरंच आहे असंही समजून सांगतो आणि दुसरंही सांगतो ते खरंच आहे. तर तो कोणाकडे मागणार? ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे मागणार, जो देईल असं वाटेल त्याच्याकडे मागणार. आता जे थोर आपल्याकडचे पैसावान लोक आहेत त्यांच्याकडे कोणी भिकारी मागायला जातो का आम्हाला सांग? सहसा तिथं गेटवरनं आत मालकापासून कुत्र्यापासून सावधान असा बोर्डच असतो. तिथं कशाला जाईल कोण मागायला? हा माणूस सरळ दिसतोय, ह्या देईल, एखाद्या वेळेला ह्याला म्हटलं तर ₹2 देईल, काय एक चहाची सोय येईल अर्ध्या कपाची, एवढं त्याला वाटतं म्हणून तो आपल्याकडे मागतो. म्हणजे मागणारा सुद्धा हा जरी खरा असला तरी सुद्धा कोणाकडे बघून मागतो हेही ठरलेलं आहे. त्यामुळे ते बरोबर आहे, इतपत ठीक आहे, हा या अर्थाने प्रामाणिक आहे. पण आता व्यवहाराचा मार्ग काहीतरी काढला पाहिजे ना याला.
तर काय झाले, जसे अलीकडे म्हणजे पूर्वीपासून हा प्रश्न आहे, आजही आहे, जसे खरे म्हणजे मला काही वेळेला असं वाटतं की खरे साधक, खरे उपासक, खरे संत, खरं देऊळ, खरा देव असे जसे कमी राहिलेत, तसे खरे भिकारी सुद्धा कमी राहिले. भिकारी म्हणजे काय, जी ज्याच्याकडे नाही आहे आणि त्याला हवंसं वाटतंय आणि त्यामुळे तो कोणाकडे मागतो, ही सोपी व्याख्या झाली. पण ज्यांच्याकडे खूप आहे असे सुद्धा भिकारी खूप आहेत. त्यामुळे खरे भिकारी राहिले. बरं, आता मिळवायचा काही मार्ग मिळाला नाही तर त्यांनी भिक्षा मागा, हे बरोबर आहे. त्यामुळे तसंही खऱ्या म्हणजे खऱ्यात हे आता सरमिसळ झाली. त्यामुळे असं सरळ बाबा मनुष्य मागायला दिलं मोकळं झालं असं व्यवहार राहिला नाही. ते बघून बाकीचे गोळा होतात, कारण असं कोणी सरळ भेटत नाही हे त्यांच्या लक्षात आहे. त्यामुळे तसं होतं. तर ते काही त्यांचंही चूक नाही, आपण द्यायला जातो तेही चूक नाही. फक्त ह्याच्यात अडचण काय होते की जे गोळा होतं तिथं एक अडचण आहे आणि दुसरं महाराज परीक्षा बघतात हा एक अडचण आहे. माझं त्याच्यावरचं मत असं आहे की महाराजांना परीक्षा बघायला खूप मार्ग आहेत, भिकारीच पाठवत राहायची काही गरज नाही. एखादा पाठवून बघितलं ठीक आहे अगदी. आणि ते अशा पद्धतीनं म्हणजे महाराज जर परीक्षा घेणारच असतील, म्हणजे समजा आता का आपल्याला महाराजांचं काय कळतं, पण तरीसुद्धा मी सांगतो, माझ्या परीनं सांगतो, वाटलं तर घ्या, की महाराजांना जर आपल्याकडे असं भिकारी पाठवूनच आपल्या वृत्तीची परीक्षा घ्यायची आहे अशी कल्पना करू समजा, तर ते त्या स्टँडवर किंवा कुठे ते काय जाताना देवळात कुठे ते एकही बाकीचा भिकारी नसताना फक्त एकच भिकारी ठेवतील आणि परीक्षा घेतील. हे कौशल्य महाराजांकडे आहे. हे जिथं गोळा होतात ना तिथं संघटनासुद्धा होण्याची शक्यता आहे तशी. त्यात महाराज पडत नाही, त्यामुळे आपण काळजी करायचं काही कारण नाही. जर भिकारी एकच दिवस असेल तर द्यावं, उरलेलं नाही महाराजांनी पाठवलेलं नाही समजावं. देण्याला एक व्यवहाराची मर्यादा असते. माझ्या खिशात 5 रुपये आहेत, त्या 5 रुपयात मी किती देऊ शकतो, तर 1 रुपया देऊ शकतो किंवा 5 रुपये एकाला देऊ शकतो. आता तर 5 रुपयात काही चहा येणं सुद्धा अवघड झाले बाहेर, माहिती आहे आपल्याला. मग आपल्याला 5 रुपयात ना एकाला द्यावेत, उरलेला सगळ्यांना नमस्कार करावा, त्यांची प्रतिक्रिया बघावी. महाराजांनी पाठवल्यासारखे वाटतात का अंगावर येतात, कळतं लगेच. तेव्हा महाराजांना परीक्षा बघायला खूप मार्ग आहेत असं सांगितलं ना. तसं महाराजांना आईवडील आहेत, नातेवाईक आहेत, हे सगळे बाकीचे जे आपले आहेत ना ते पाठवून परीक्षा बघता येते आपली. त्यामुळे त्यांच्याकडे खूप मार्ग आहेत. तर ते करतील तर आपण हे आपलं प्रमाण बाळगावं की बाबा ठीक आहे आपल्याला द्यावं असं वाटते, एकाला द्यावं आणि महाराजांनी सांगितले तर लक्षात ठेवावं. हे याच्या पुढे पैसे मागणाऱ्यांचा पण प्रश्न असतो, तर महाराजांनी तेव्हा सांगितलं मागितले त्याच्यापेक्षा कमी द्या. दुसरा एक मार्ग सांगितलेला आहे की विसरता येईल एवढंच द्या. ज्या अर्थी आपल्याला हा त्रास होतो त्या अर्थी आपल्या ते लक्षात राहते, बऱ्याच लोकांना बरेच पैसे गेले, तर तसं काही नको करायला आपण. शेवटी उद्या आपल्या घरात जायचं परत असेलच ना. आईवडील असले तर हे आता लहान असतील तर यांचे आईवडील घरी असणार, मोठी माणसं घरी असणार, आणि मोठे असतील तर त्यांच्या घरी कोण असणार आपल्याला माहितीच आहे. ते गेल्यावर म्हणणार काय तिकडे द्याल तुम्हाला पैसे, माझ्या बहिणीला अडचण होती ती तुम्ही ते नाही म्हण, जाऊ दे. तर त्यात ते पडण्यापेक्षा आपण आपलं हे बघावं आणि ते हातपाय पसरावे, ठीक. नंतर प्रारब्ध म्हणून अन्याय सहन करावा का, जर त्याला विरोध केला तर प्रायश्चित्त म्हणून काही करावा का, म्हणजे उदाहरणार्थ जपपारायण वगैरे. प्रारब्ध म्हणून अन्याय सहन करावा का, ही मोठे विचित्र प्रश्न आहे, म्हणजे कॉम्प्लिकेटेड. आपल्याला अन्याय सहन करावा लागतोय तो नक्की अन्यायाचा आहे का हे आधी बघावा. कारण न्याय अन्यायाचा उलगडा माणसाच्या पातळीवर होणं खूप अवघड आहे. न्याय कशाला नक्की म्हणायचं आहे, न्यायालयात अवघड आहे, तिथं आपल्याकडे किती अवघड असेल. न्यायालयात त्यांना दोन्ही बाजूनी, आपण जर दोन्ही बाजू ऐकल्या ना तर आपल्याला दोन्ही खऱ्या वाटतात. आता तुम्हाला म्हणजे मला तरी खऱ्या वाटतात, आपल्याला काय वाटतं कोण वाटतो, पण मला तर नेहमी असं वाटतं आपल्याकडे राजकीय पक्ष वगैरे येतात की नाही, त्यांच्या बैठका असतात की नाही, त्यांच्या बाकीच्याशी आपला काय संबंध नाही. पण पूर्वी बैठका खूप व्हायच्या, अलीकडे बैठका होत पर्सनलच भेटीगाठी होतात. पण ते जे काय असतं ना त्यावेळेला पूर्वी ते यायचे, मग ह्या पक्षाचे आले त्यांची जाहीर सभा, आम्ही सगळी जाहीर सभेला आलं, मग ते म्हणले की एक असं आहे तसं आहे तसं आहे, सगळं खरं आहे, ह्यांचंच बरोबर आहे, ह्यांनाच दिलं पाहिजे. त्यानंतर 2 दिवसांनी दुसऱ्यांची सभा, त्यांची सभा झाली की वाटायचं सगळं बरोबर आहे, त्यांनी आपल्याला काहीतरी सांगितलं, यांचं सगळं बरोबर आहे, ह्यांनाच मत दिलं पाहिजे. जेवढे सभा घेत जातील तेवढ्या सगळ्यांचं आम्हाला पाठायचं. आता आम्ही जरा कमी पडलो, आता त्याला काय करणार. तर असं हे आहे. त्यामुळं न्याय अन्याय ठरवणं खूप अवघड जातं. तर प्रारब्ध म्हणून अन्याय सहन करावा का, आधी न्याय अन्यायाचा आधी आपल्याला नीट कळले का हे बघावं. याच्यात अन्याय होतो म्हणजे काय होतं हे लक्षात घेऊ की मला साधारणपणे त्रास झाला ना की अन्याय वाटतो, दुसरा मनाविरुद्ध वागला की आपल्याला अन्याय वाटतो. अशी एक साधारण अन्यायाच्या आपल्या कल्पना आहेत. कदाचित हीच गोष्ट तो दुसऱ्याला बोलला असता
किंवा कदाचित माझ्यावर परिस्थिती अशीच आली असती तर मी काय बोललो असतो ह्याचा विचार करावा. म्हणजे मग न्यायाचं जरा थोडा बॅलन्स होईल थोडंसं. हे आपल्याला जसं दुसऱ्याच्या ह्याच्याबद्दल वाटतं, मुलाबद्दल, अरे ते त्याला काही शिस्त लावत नाही, आपली मुलं मोकाट आहेत, तर त्यावेळेला काय वाटत नाही, अहो मुलांना काही स्वातंत्र्य नको का, मग हा अन्याय नाही नव्हे. गमती जमती आहेत सगळ्या, समजून घेण्याचा विषय आहे. तर त्या अर्थाने समजून घ्यावं. मग हे प्रारब्ध म्हणून ते आता दुसरी गोष्ट, प्रारब्ध कशाला म्हणायचं की ज्याच्याविषयी एकतर मी ती सुरुवात केलेली गोष्ट नाही, ती समोर आलेली आहे, ते तिथं प्रारब्धाचा संबंध आहे. त्यानंतर दुसरी स्टेप प्रारब्ध ओळखण्याची काय आहे की मी ती टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी ती टळत नाही, म्हणजे ते प्रारब्ध आहे. मी ती टाळण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ती घडतेच, मग त्यात प्रारब्धाचा काही अंश असला पाहिजे. कारण मी टाळण्याचे प्रयत्न केले तर मग टळलं तर माझं कर्म होतं, त्यात प्रारब्धाचा काही संबंध नाही. आत्ता माझ्याच मनात आला अमुक करावं असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे प्रारब्ध मुळात काय आहे हे समजून घेतलेलं बरं. ते थोडं समजायला अवघड आहे, पण तरीसुद्धा सोप्या दोन गोष्टी आहेत की टाळायचा प्रयत्न केला तर जर टळलं तर काही प्रारब्ध नाही आहे, कर्मच आहे. कदाचित मी सुद्धा त्याला प्रवृत्त झालो असेल किंवा त्यांना प्रवृत्त केलं असेल तर असं असेल तर ते काही प्रारब्ध नाही. आता मीच जर एखादी चूक करायला घालून त्याला प्रारब्ध म्हणलं तर उद्या तर तसं नाही म्हणता येणार. ते टाळले 2 वेळा 3 वेळा 4 वेळा तरीसुद्धा ते आपल्या मागं लागलं, मग ते प्रारब्धच आहे. आपण होऊन काय केलेलं नाही. आणि प्रारब्ध असेल तर त्याचा विषय न्याय अन्यायाचा येतोच कुठं मुळात. प्रारब्ध ही फक्त भोगण्याची गोष्ट आहे. त्याचा अर्थ सरळ आहे की जर तो आपल्याला अन्याय वाटत असेल तर आपण नक्की त्यावेळेला अन्याय केला असला पाहिजे. ज्याचा अन्याय झाला आहे त्यालाच शिक्षा होते, ज्याच्याकडून अन्याय झाला आहे त्याला शिक्षा होणार ना. ज्यांनी न्याय केले त्याला कशाला शिक्षा होईल, त्याला न्याय मिळेल. मग माझ्या प्रारब्धामध्ये आत्ता मला कळत नसलं तरी त्यावेळेला कुणावर तरी कळत असेल नकळत असेल, माझ्या आकलनाप्रमाणे असेल, पण मी जे वागलो त्यामुळे कोणावर तरी अन्याय झालेला आहे, तर अन्याय जो झालेला आहे तो प्रारब्धात जमा झाला असला तर त्याचं फळ पार्सल माझ्याच नावावर येणार. मग तसं ते आलेलं आहे आता. त्यामुळे यावरनं कळेल की जर तो अन्याय असेल आणि ती जर मूळ घटना जर त्याला कारणीभूत आपण जर नसू, टाळण्याचा प्रयत्न करूनही ती होत असेल तर ह्याचा अर्थ असं पूर्वीचं झालेलं हे ते प्रारब्धातलं आहे. त्यामुळं आता ते आपल्याला मग उलटं याच्याकडे त्याला विरोध न करता उलटं आपण ते सहन करून ते संपवायचा प्रयत्न करावा. कारण शेवटी देणं आहे ते आपल्याला द्यायलाच पाहिजे. तुम्ही इथे टाळलात तर ते पुढच्या चौकात उभं असतं, हे ठरलेलं आहे. त्यामुळं त्याची काही फार चौक आपण वाट बघू नये. पहिल्याच चौकात भेटून मोकळं व्हावं आणि काय असेल ते देणं घेणं असेल ते करून मोकळं व्हावं, म्हणजे ते समजायचं. एकदा प्रारब्ध आहे का काय आहे हे कळलं की हे पुढचं होईल. आणि विरोध केला गेला असला तर परत नवीन कर्म चालू झाले. म्हणजे थोडक्यात एखादा देणेकरी आहे आणि तो आपल्याकडे पैसे मागायला येतोय आणि आपण त्याच्यावर भांडायला निघालोय, तर मग आता नवीन कर्म सुरू झालेलं आहे. कारण आधी पैसे देणे ती देत नाही आहे, ते राहिले, ते मी चुकवले, तो दारात आला आणि तरी मी त्याचा जर विरोध करायला निघालो असेल तर मग आपलं चुकलं. म्हणजे ते आणि भोगावं लागणार आणि हे दुसरं भोगावं लागणार, म्हणजे एकाच्या जागी 2 होऊन बसली. तर त्यामुळे अशा वेळेला काय प्रारब्धाला विरोध करू नये. आणि होऊन तरी होणार काय माणूस काय आपल्याला मारणार आहे का? मारलं तर सुटलो उलटं मी म्हणतो. फक्त मरता मरता देवाचं नाव घ्यावं म्हणजे झालं. जास्तीत जास्त काय करा, थोडासा इन्कन्व्हिनियन्स होणार, थोडंसं नुकसान होणार, एखादी गोष्ट अशीच्या ऐवजी अशी होणार, एवढंच होणार ना, काय होणार आहे. तर त्याच्यापेक्षा सामोरं जावं, बघून टाकावं, संपलं. ते पुन्हा दारात उभे राहत नाहीत, हो की नाही. ज्या बँकेचं आपलं देणं नाही तिचं कधी आपल्या दारात काय आलं का कोणी, काय नाही. पण ज्यांचं देणं आहे ते जाता येता दिसले आपल्याला तरी मनात वाटतं यांचं देणं हे आपलंच, बरोबर आहे का, आपलंच देणं आहे. म्हणजे जर तेवढी भावना चांगली असेल तर आपल्याला आठवण होते, आणि नसली तर ते द्यायला येतात. हे तर सरळच आहे. आता समजा जर आपलं देणं नसलं तर कोणी देतं, आपल्याकडे येत नाही, नोटीस येत नाही, काय नाही. पण चुकून आली, चुकून काढताना होतं जर टेक्निकली काहीतरी, तर चुकून ते आपले जर आली आणि जर आपण गेलो तो सॉरी म्हणतात, नाही सॉरी आमचं ते पाठवताना चुकलं, नाव चुकलं, पत्ता चुकला असं आपण म्हणून म्हणतात. म्हणजे त्यावेळेला चहा प्यावा आणि यावं, देतात ते. त्यामुळे तसं काय करायचं. हां, त्यावेळेच्या शिबिराच्या वेळेचा हा प्रश्न आहे की आपण शिबिरात मिळकतीवर करायच्या दानासंबंधी प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित आणि दिलेलं आहे, नीट दिलेलं आहे. पण आता मी कॉलेजमध्ये शिकतो तर मला दर महिना माझे बाबा पॉकेट मनी देतात. त्या पैशातून मला काही दान करावं असं वाटते आता, तर ते कसं करावं. मिळकतीच्या बाबतीत शुद्धीकरणाचा प्रश्न आहे. माझ्या दृष्टीने पॉकेट मनी ही आपली मिळकत नाही. मुळात आपल्याकडे विद्यार्थ्यांना पॉकेटचे ड्रेस नव्हते. पॉकेट ज्याला असतात अशा स्वरूपाचे मुळात शिवायची पद्धत नव्हती. एक काय असेल ते शर्ट, त्याला बिन खिसा आणि एक लेहंगा साधा बिजार,
ती सुद्धा पूर्ण मिळत नव्हती. अर्ध्या दिवसच्या लोकांनी केली. ती संस्कृती चांगली होती, त्यामुळं हातात काही नव्हतं, त्यामुळं ते चुकीच्या दिशेनं वापरण्यात जाण्याची शक्यता पण नव्हती. प्रश्न कुठं होता की मला पाटीला पैसे पाहिजे, पेन्सिलीला पैसे पाहिजे. ते सगळं काय आईवडील होते ते देत होते. तोपर्यंत हा प्रश्नच कुठं आला नाही. पॉकेट आलं आणि त्यांच्याकडे मनी आला म्हणून पॉकेट मनी आला. आणि त्यात पुन्हा आपण आता थोर किंवा काय आपण म्हणू, काय आपण अनुकरणशील म्हणू, चांगल्या शब्दात म्हणू, उगाच कशाला वाईट म्हणा, तर चांगल्या शब्दात असल्यामुळे तिकडे पॉकेट मनी देण्याची पद्धत आहे. त्यामुळे आपले पण आईवडील पॉकेट मनी देतात. अरे त्याला पॉकेट मनी कशाला देतात? त्याला काय लागणार आहे? वही लागणार आहे, पुस्तक लागणार आहे, अगदी आजच्या काळात लॅपटॉप लागणार आहे. तुम्ही घेऊन देऊ शकत नाही का? घेऊन द्या. त्याला कशाला लागेल? तू एक 50,000 घेऊन जा आणि तुला काय आणायचं द्या. तू एक 50,000 घेऊन जा. त्याच्याकडं ते पाहिलं का ती खर्च करण्याची त्याच्याकडे काय क्षमता आहे? तिला काही संस्कृती वळण काही त्याच्याकडे आहे का? त्याची आपल्याला खात्री आहे का की 50,000 एकूण 50,500 तो आणून परत करणार आणि 500 रुपये फक्त खऱ्या कामासाठी वापरणार, ते काम हे अशी पावती दाखवणार आहे का आपला मुलगा? मी काय केलं ते तुम्ही मला विचारायचं नाही. हे जर मूल असेल तर पॉकेट मनी देणाऱ्याला काही कळत नाही असं म्हणावं लागेल सरळ. त्याची गरजच नाही. जो विद्यार्थी आहे त्याची फक्त विद्या मिळवण्याचं काम आहे. आपण का द्यायला लागलो मनी? आपल्याकडे जरा जास्तच झालं आहे अहो. आणि ह्याचं दुसरं एक कारण सांगतो, ह्याचं हे पण संबंध आहे की अहो ते आता तिकडे काय झालं हे सगळ्या परिस्थितीमुळं आणि लोकसंख्येचा दबावही खूप आहे, हे मलाही मान्य आहे. त्यामुळे 1 या 2 जे सुरू झालं ना, पहिल्यांदा ते 1 या 2 वगैरे होतं, ते आता एकच आहे. ते आता पुढे कदाचित ते राहील का नाही कोण आठव. पण ते जे काय झालं ना त्याच्यात हा जास्त प्रश्न निर्माण झाला. काय होत होतं? अहो 4-5 मुलं असायची, कुठलं रडतंय, कुठलं हसतंय, कुठलं शाळेत जाते, काय कुठला मनीन कुठलं पाकिटन काय काय त्यांचं त्यांना महिन्याचं भागवताना पंचायचं कुठले काय काहीतरी हे निघाले हे सगळं. ह्यामुळं काय होतं ते एकच आहे, त्याला काही कमी पडता का म्हणे. माझ्या आयुष्यात मी एवढी दुःख भोगली, त्याच्या वाट्याला कुठलं असता का म्हणे. अहो त्याच्या वाट्याला दुःख नाही आहे, अतीत झाले. ह्याचं खरं विचार करायचं कारण आहे. जो 4 मुलांच्या वाट्यावरचा पैसा आहे तो एकाच्या वाट्याला चालला आहे, दोघांच्या वाट्याला चालला आहे. त्यामुळे हा प्रश्न आहे. अहो त्याच्या हातात 10,000 रुपये, त्याचे स्वतःचा खर्च भागवताना 8,000 आणि 9,000 जाणार, तो त्याच्यात त्या 1,000 रुपयात कशाला त्याला काय द्यायला, कुठला पॉकेट म्हणून काय तुला पाहिजे असं विचारायची पद्धत आहे. कशाला लागणार आहे? अजून वापरता येणार नाही का? शर्ट फाटला का? शिवता येणार नाही का? अशी पद्धत होती त्यावेळेला. ते बरोबर होतं सगळं. हे झाल्यामुळे हे सगळं निर्माण झाले. त्यामुळे विशेषतः म्हणजे कोणाला मला काय म्हणायचं नाही, पण जर 1 किंवा 2च मुलं असतील तर जर आपल्याकडे 5-6 मुलं असली असती असं म्हणू, असली असती तर आपण त्याला किती आणि काय दिलं असतं तेवढंच द्यावं. उरलेलं कोणासाठी तरी ठेवा, त्यांच्या भविष्यासाठी ठेवा. कारण मग मुलांनाही तसं वाटतं मी एकटाच आहे, मी एकटीच आहे, मग ह्यांना काय करायला हरकत आहे. अरे त्यानं बाकीचं काय समाजाचं देणं घेणं नाही आहे की काहीतरी, आणि तुमच्या भविष्याचं काही नाही का? कारण तुम्ही एकटेच आहे, कसे वागाल कोणास ठाऊक. नीट वागला म्हणजे त्यांनाच निस्तरायचं आहे परत. मग त्याच्यासाठी पैसे ठेवलेले बरे ते असं आपलं मला वाटते. तुम्ही म्हणाल तुम्ही आमच्यात काय पडायचं, पण प्रश्न आला म्हणून सांगितलं. तर हे सगळं आहे. तर ह्यात काही दानधर्म वगैरे करायला जाऊ नये. विद्यार्थ्यांचं तर काही काम नाही. विद्यार्थ्यांचं विद्या शिकणं हे फक्त काम आहे. हे विद्यार्थ्यांच्या अवस्थेत आहे. तर त्यांना जर कोणी पालक बेसावधपणे पॉकेट मनीतून दानसुद्धा करता येईल एवढा पैसा देत असतील तर त्यांनी जाऊन आईवडिलांना सांगावं माझा हा खर्च आहे तेवढा फक्त द्या, रिएम्बर्समेंट अलाउड, ह्याच्यापेक्षा काही नाही. मग येता येता मला वही घ्यावी लागली, येता येता पेट्रोल घालावं लागलं. आजचे नवीन प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे. तर पेट्रोल संपतं त्यांचं, त्यांना भान नसतं आपण कुठं कुठं फिरत असतो ते, त्यामुळे ते संपतं. मुळात संपतं कसं हा प्रश्न आहे. तर ते संपतं आणि त्यामुळे मग त्यावेळेला ती काय करणार? तिला कळत नव्हतं का आपल्याला कॉलेज किती आहे, आपलं ॲव्हरेज किती आहे गाडीचं, किती वर्ष आपण ती कशी दाडादाडा वापरली, ह्याचं तिला काही कळत असेल का नाही, किंवा मुलाला काय कळत असेल का नाही. मग त्यानं तेवढे पैसे मागून नवीन पेट्रोल घालावे, बरोबर आहे. पण कुठंतरी एकदम चौकात कुठेतरी तिचं पेट्रोल संपलं. असं कसं संपलं? त्याचा अर्थ ती कुठेतरी चौक सोडून आणखीन फिरत असली पाहिजे की नाही. कॉलेजवरून जर सरळ मनुष्य घरी आला तर किती पेट्रोल लागेल त्याला कळतं की नाही मला सांगा. आपल्याला कळतं, त्याला नसेल तर मग तेवढंच त्याला दिलं तर प्रश्नच कुठे येतो संपण्याचा, बरोबर आहे. आणि सुदैवाने त्याच्यावर काटे असतात, त्यावर कळतं आपल्याला. पण ते न बघता जो हिंडतो आहे त्याला खरं सांगायचं आधी हिंडायचं थांबवायची गरज आहे. मनी वगैरे नंतर द्या, हे आपलं माझं स्पष्ट मत आपल्याला सांगितलं काय असेल ते. तर असं जर राहत असेल तर विद्यार्थ्याचं ह्या प्रश्न विचारण्याचं काम काय आहे की मला हे जास्त होते, आता त्यातनं दान करतो, ही बुद्धी चांगली आहे बाबा, त्याला माझा नमस्कार. ज्याला हे लवकर कळते त्याच्या आईवडिलांना नाही कळलं, पण म्हणजे नसेल बहुतेक.
नाही तर पॉकेटमध्ये द्यायला पैसे कसे राहिले असते त्यांच्याकडे? त्यांचा दानधर्मातच खर्च झाला असता ना, किंवा भविष्याची तरतूद करण्यात खर्च झाला असता. तो त्यांच्याकडे राहिला आहे आणि त्यामुळे ते बेसावध आहेत म्हणून ते 1000 रुपये हातात ठेवतात. गरज 100 रुपयाच्या वस्तूची असताना 1000 रुपये हातात ठेवतात, त्यामुळे ते प्रोत्साहन देतात उलट्या चुकीच्या गोष्टी करण्यासाठी. तर ते त्यांचं आवर घाला. हे त्यांना जर कळत नसेल तर माझी विद्यार्थ्याला विनंती आहे की ज्याच्या हातात असा पॉकेट मनी आहे त्यांनी सांगावं माझा एवढा एवढा खर्च आहे, मला 500 रुपये काय 200 रुपये 300 रुपये काय बास होतात, उरलेले माझे परत ठेवा, म्हणजे तुम्ही दान करा, सांगा वाटलं. काही बिघडत नाही सांगितलं तरी, कारण त्यांचं काहीतरी गडबड आहे ते करण्यामध्ये झालेली, विचार करण्यामधली गडबड आहे ही, तर ती दूर करायला हरकत नाही. तर असू दे, याच्यात सुद्धा अजून एक प्रश्न आहे. हां, तर हे ह्याच्याबद्दलचं आपल्या लक्षात आलं असेल तर आपलं काही विद्यार्थी म्हणून आपण खरं सांगायचं ना तर विद्याग्रहणाचं काम आहे, विद्यादानाचंही नाही आणि पैशाच्या दानाचंही नाही. फक्त एक लक्षात ठेवा, आपल्याला चांगली बुद्धी आहे, आपल्याला हे कळलेलं आहे, तर ज्या क्षणी आपण स्वतःच्या कष्टाने काही मिळू त्यावेळेला ते सांगितल्या प्रमाणात आपल्या तेव्हा बोललो आहे तर त्या प्रमाणात पहिल्या पगारापासून देण्याची पद्धत आहे. आपल्याला पहिला पगार वाटतोय, मी 10% बोलतोय, आता मी काय चांगुलपणा म्हणून सांगत नाही, पण खरोखर मी खूप अगदी खाली येऊन सांगितलं असं समजा. गुरुदेवांचे पगाराच्या वेळेला आपल्याला माहिती आहे, यांनी सांगितलं तो गुरुनी की तो नोकरी लागले आहेत आणि ते पगार देणार आहेत, तर ते सगळा पगार तुम्हाला पहिला पगार आणून देणार असं त्यांचं म्हणणं आहे. ते म्हणले 1 का 2 देऊ देत म्हणले. असेच गुरु पाहिजेत आपल्याला खरं सांगायचं तर. आम्ही गुरु नाही त्यामुळे आम्ही आपलं 10%वर भागवते, काय सांगायचं, अशी परिस्थिती आहे. ते बघा गुरु कसे होते, ते म्हणले 1 कशाला 2 देऊ देत म्हणले. म्हणजे त्यांना त्याच्यापेक्षा जास्त काळजी होती त्या शिष्यांची, आणि ज्याची ही काळजी आहे तो इथपर्यंत जायला तयार आहे. आपण आपलं निदान हे तरी करावं की विद्यार्थ्यांनी त्याच्यानंतर लवकरात लवकर स्वावलंबी व्हावं आणि आपल्या पगारातला जो दानाचा आहे ते बाजूला करावं, तर उरलेल्यात काहीही करावं अशी बुद्धी होणार नाही. त्या उरलेल्या पैशाचा विनियोग व्यवस्थितच केला जाईल. यासाठी दान करायचं, बुद्धी शुद्ध राहावी म्हणून दान आहे. तर ती शुद्ध राहण्यासाठी त्यांना अनायासही कळलेलं आहे, तर त्यांनी ते करावं एवढीच माझी त्यांना प्रार्थना आहे. आणि झालेल्या चांगल्या बुद्धीबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. अरुणाचल शिव दक्षिणमूर्ते ही ओळ सकाळच्या प्रार्थनेमध्ये ऐकताना वारंवार असं वाटतं की ह्या संतनगरीच्या दक्षिणेला असलेल्या डोंगराबद्दल तसा उल्लेख असावा. अगदी खरा आहे. तर या दक्षिणामूर्ती डोंगराची आम्ही कशा प्रकारे उपासना करू शकतो? खरं सांगायचं तर भाग्याने आपण इथे बसलो आहोत. खरोखर दक्षिणेला डोंगर असावा तसं तो डोंगर आहे, त्यात आपलं काहीच कर्तृत्व नाही. त्यांनी उलटं ते दक्षिणेला असावं अशा पद्धतीनं आपल्याला इथे ठेवले, हे त्यांनी ठेवले, त्याचं ते स्मरण आहे. त्यांनी आपल्याला उत्तरेला ठेवलं असतं, त्यांनी पश्चिमेला ठेवलं असतं, तदन ठेवलं. त्यांनी आपल्याला बरोबर दक्षिणेला आपण येईल असं ठेवले, तर आपण त्याचा लाभ करून घ्यावा. त्या डोंगराची उपासना काय करू शकतो? स्मरण तर करतोच आहोत, त्यामुळे हे भान आलं म्हणून पहिल्यांदा स्मरण, मग त्यामुळे आलेलं भान. हे असं काही दक्षिणेला डोंगर असला म्हणजेच उपासना होते असं मात्र काही समजू नका. फक्त एक आहे की अनुकूलता कुठे जास्त असते आणि प्रतिकूलता किंवा त्याच्यातून प्रवास कुठे करावा लागतो, एवढं फक्त लक्षात घ्यायचं यातलं. तर एक पहिलं भान ते स्थिती आहे तशी म्हणून, त्यानंतर त्याची आठवण झाली, त्याला कारण स्मरण केलं म्हणून, नंतर त्यानंतरचं ध्यान. त्या डोंगराचं ते काही दक्षिणामूर्तीचंच करायला पाहिजे असं नाही. आपल्याला कुठल्याही डोंगराचं ध्यान करता येतं. कुठलाही डोंगर हा अत्यंत शांतपणे ध्यानस्थ बसलेला असतो. म्हणजे जी झाडामध्ये हालचाल आहे तेवढीसुद्धा त्याच्यामध्ये नसते. डोंगर नेहमी शांत असतो. तर त्याच्याकडे बघितलं की आपल्याला शांतता यावी, पण एवढं बघण्या इतपत आपण डोंगरासमोर बसलं पाहिजे, हे त्यातलं खरं आहे. एक वेळ दक्षिणामूर्ती बाजूला ठेवू, पण इतर जे डोंगर आहेत ते काही कमी आहेत का या बाबतीत? नाही, सगळी परमेश्वराचीच रूपं आहेत. पण डोंगर लोक चढून जातात आणि त्याच्यावर डबे घेऊन जाऊन दंगा करून खाली परत येतात. आता त्यांना काय सांगायचं ध्यानाचं? तर तिथं काही होण्याची शक्यता नाही. पण डोंगर बघत राहावं, शांतपणे बसावं, तिथून पाहावं उलटं. तर ह्याचं ध्यानामध्ये डोंगराजवळचं ध्यान आणि डोंगराच्या वरती गेल्यानंतरचं ध्यान असे दोन्ही फरक आहेत. डोंगराकडे पाहताना अत्यंत कठीण वाटते, त्याची शांतता पाहून सुद्धा आपल्याला प्रेरणा मिळते की अरे सगळा वारा वादळ पाऊस सगळा आहे, पण हा तसाच्या तसा शांत आहे. आपल्या आयुष्यात ज्या वेळेला वारा वादळ पाऊस असेल त्यावेळेला आपल्याला असंच शांत राहायचं, बस झालं ध्यान. ध्यान म्हणजे किती वेळ 5 मिनिटं उघडून डोळे उघडून बसले ते ध्यान नाही, हे ध्यान. ज्याच्याने माझी समजशक्ती वाढते, ज्याच्याने मला विशालता येते त्याला ध्यान म्हणायचं. तर हे ध्यान. आणि दुसरं, इथं जर हे शंकराचं असतं, सर्वसाधारणपणे शंकराची स्थानं अशी एकतर दरीत, ठराविक अशा निर्जन ठिकाणी किंवा अशा डोंगरावर वगैरे असतात. इथे आता योतेश्वराचं मोठ्या ठिकाणी सगळ्या गावाला आहेत. तर ते तसं आहे.
त्यामधलं जे शिवाचं स्थान आहे तर त्याचं जे मंगल करण्याचं काम आहे, शिव याचाच अर्थ मंगल. पहिल्या अर्थाने कल्याण, तर त्या अर्थाने त्याचं ध्यान असतं, तर ते म्हणून करावं. ते स्मरण असलं तर त्याचा उपयोग एवढाच होतो की प्रत्येक गोष्टीला जो शेवट आहे त्याचं नेहमी माणसाला सुरुवातीपासून भान असावं. प्रत्येक गोष्टीला एक शेवट आहे जगामधल्या. यदृष्टम तन्नष्टम आहे ना. मग त्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट सुरू झाली तिला अंत आहे, तर त्याचा तो देव आहे. तो आपल्याला तेवढंच भान देतो की सुरुवात झालेली आहे तर कशात तरी शेवट होणार आहे एवढं लक्षात ठेवा, आपली पण. तर हे जे ध्यान शिव देतो ते खरं त्यातलं घेण्यासारखं. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष. अडचण काय आहे की माणसांना म्हणजे घाबरवून सोडण्यासाठी मृत्यूचं स्मरण ठेवायला सांगितलेलं नाही, अंताचं स्मरण ठेवायला सांगितलं नाही. ज्याची सुरुवात होणार त्याचा अंत होणार. आपण देवाची स्थापना केली तरी विसर्जन करणार, हा सृष्टीचा इथला नियम आहे, या जगामधला हा नियम आहे, त्यानुसार ते होणार. आपण त्याची काही काळजी करायचं कारण नाही. ते अमंगल नाही, मंगल आहे. म्हणून शिव ही गोष्ट मंगल आहे, शुभ आहे. तर शुभ आहे ह्या गोष्टीसाठीचं भान ठेवावं. आणि त्याच्यात मुद्दा हा त्याच्यातला खरा महत्त्वाचा वेगळाच आहे की ज्या वेळेला आपल्याला एक गोष्ट सुरू केली तर ती कधीतरी संपणार, ह्याचं भान जर सुरुवातीपासून शेवटपर्यंत असेल तर बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी जगात चाललेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीचं मूल्य बदलतं. इथं आपल्याला एकूणच सगळ्याचं म्हणजे आयुष्याचा एक भान आलेलं आहे. समजा एवढं आयुष्य आहे, करायचे 25, करायचे 50, करायचे 70, करायचे 90, काय असेल ते असेल, पण ते कुठेतरी इथे सुरू झालं आणि ते मंगलमयपणे शांत होणार, संपणार असं जर आपल्याला भान असेल तर मला सांगा बाकीत मीठ कमी पडलं आणि जास्त झालं, काय करायचं चिंता त्याची? काय करायचं कारण नाही. एवढ्या मोठ्या गोष्टी आपल्यासमोर आहेत तर तिथे पुढे बाकीत मीठ जास्त कमी जास्त नाही ह्याचा कशाला आपण विचार करू. आपोआप ज्या गोष्टींना अकारण म्हणून माणसाच्या आयुष्यात स्थान मिळालेलं असतं किंवा त्यामुळे सुखदुःख होत असतात त्या गोष्टींचं व्हॅल्युएशन कमी होतं. अल्टिमेट व्हॅल्युएशन समोर असलं म्हणजे ही सगळी व्हॅल्युएशन कमी होतात. तर ती व्हावीत हा खरा ह्या सगळ्या ध्यानाचा उद्देश असतो. बापरे, थांबावं लागेल. उरलेले प्रश्नांचे विचार आता नंतर करतो. काय आहे सगळे हे उपासनेचंच आहे. आता आपण जिसको नाही आहे बोध वाटे गुरु ज्ञान क्या करे तेवढ्यापुरता एक प्रश्न घेतो. मी एका गुरूंच्याकडून, त्या महिला होत्या त्यांच्याकडून अनुग्रह घेतला आहे. त्यांनी रोज फक्त 3 माळा सांगितलेल्या आहेत करायला. अशा स्वरूपाचा प्रश्न माझ्यासमोर 3-4 वेळा फोनवर येऊन गेलेला आहे. कोणाचा तरी हा विषय आहे, ही गोष्ट कॉमन आहे. तर त्या अत्यंत मोजकं बोलत असत आणि त्यामुळं बऱ्याच गोष्टींचा खुलासा होऊ शकला नाही. त्यामुळं मनात सतत शंका येत राहिल्या अनेक वर्ष होऊनसुद्धा. आणि महाराजांचे आणि हे सगळे मार्ग कळल्यानंतर मला सतत एक प्रश्न नामाबद्दल पडला. तर मी त्यांना एकदाच फक्त त्यांनी मला प्रश्न विचारायची परवानगी दिली. त्यावेळी मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही जे नाम दिले तर नुसत्या नामाने काम होईल का, उद्धार होईल का, उद्धार होईल का, माझा उद्धार होईल का, असा प्रश्न विचारल्यावर त्या फक्त हो म्हणाल्या. त्याचा अर्थ मला जरी शब्दशः कळला तरी त्याचं मला स्वरूप कळलं नाही आणि ह्याचा काही खुलासा होऊ शकेल का. आणि इतकं वाचन केल्यानंतरही आज माझं नामात लक्ष लागत नाही. याचं कारण आहे की आपण नाम सोडून इतर सगळं वाचन केलेलं आहे, त्याचं कारण आहे ते. त्यामुळं मनुष्य इकडे तिकडे सैरभैर फिरत राहतो आणि मग त्याचं मूळ साधन बाजूला राहतं. बरं आता असं आहे, योग सांगायला लागला योग बरोबर वाटतो, कर्ममार्गाला कर्म बरोबर वाटतं. ते काय टी व्हीवर तर 24 तास कुठलं तरी एक चॅनल चालू असतं, 1 का 2 सुद्धा आहेत आता. तर त्याच्यातलं परमार्थ ऐकला की मग तेच करावं असं वाटतं. मग ते असं सगळं झाल्यामुळं हा घोटाळा होतो आणि आपल्याला मूळ काय करायला सांगितले ते बाजूला राहतं. तर त्यांचं त्यामुळे एक अधिक्षेप होतो उलटा, की त्यांनी काय सांगितले, नाम दिले, सांगितलं की 3 माळा करा, 3 माळा करा. हे जे काय आहे ते आपल्याकडे आता इथे नाही का कोणत्याला सांगितलं की बाबा हे अनुग्रह घेतला 1 माळ करत जा, बरोबर. त्यांनी कुणी असं म्हटलेलं नाही 1च माळ करत जा. आपण मात्र तसं सोयीस्करपणे घेतलेलं असतं की त्यांनी माळ करायला सांगितली म्हणजे 1च करायला सांगितली का. त्यांनी 1च नाही म्हटलं की माळ करत जा म्हणजे 1 तरी माळ होईल, अशासाठी 1 माळ म्हणले.
त्यांची इच्छा काय नाम कमी घ्यावं अशी नाही आहे अजिबात, आणि आपल्याला कमी घेऊन काही पुरेलचं वाटत नाही, कारण आपलं जे 108 म्हणी आहेत ते कधी संपतात विचारात ते आपल्याला कळत पण नाही. त्यामुळं अशी जर परिस्थिती असेल तर मग त्यांना जे 3 माळा म्हणायचे ते याच स्वरूपाचं आहे. तर 3 माळात का म्हणून आहोत, 3 माळात कशाला वो नाम कुछावर, त्याच्यातलं एक नामाने सुद्धा ते काम होतं, हे तर त्यांचं म्हणणं आहे मोठं, वो नाम कुछावर. पण तसलं नाम आपलं आहे का आतून आलेलं आहे. जे जो मनुष्य बुडायला लागले, रामकृष्णाने जसं सांगितलं त्याला ते दाबून धरलं पाण्याखाली, तेव्हा म्हणले आता वाचवा, हे जे काय त्या क्षणी आलेलं आहे तसं कुठलं नाम आपल्याकडे आलं आहे का कधी नाही. 108 नाही 1008 वेळा झालं तरी हे होणार नाही. हे जर होणार नाही तर आपण जास्तीत जास्त घेणं चांगलं. मग अशासाठी त्यांनी जे 3 माळा म्हणल्या त्यांच्यामागे आपल्याकडून निदान तेवढं तरी व्हावं एवढीच अपेक्षा आहे. तर ते आपण लक्षात घ्यावी. आणि जे आपल्याला त्यांनी सांगितलं की नामाने काम होईल का, तर त्याचं उत्तर त्यांनी फक्त हो म्हणून सांगितलं. म्हणजे काही गुरु हे खूप समजावून देतात, खूप बोलतात, त्यात पटेपर्यंत सांगत असत, आपल्याला माहिती आहे. महाराज थेट सांगत असत, हे माहिती आहे. गुरुदेव वेगळ्या पद्धतीने सांगत असत, प्रत्येकाची सांगण्याची पद्धत वेगळी आहे त्याची. तर तसं त्यांची पद्धत अशी असेल. पण त्यांनी काय सांगितलं, नामाची शंका आपण विचारलं ना, यानं माझा उद्धार होईल का, तर त्यांनी सांगितलं हो. आता ह्याच्यापेक्षा वेगळ्या उत्तराची काही गरजच नाही काय सांगायचं तर, आणि हो म्हणून सांगितलं ना. पण आपल्याला हो हे उत्तर पटत नाही. ते कसं होईल हे मला जरा समजावून सांगा. म्हणजे आम्हाला तासभर 5 तास निरूपण, बरं 5 तास निरूपण केलं म्हणजे ते पूर्ण पटेल असं काही आहे का, आणि त्यामुळे लगेच आपण उरलेले सगळे आयुष्याचे तास नामात घालवू असं काय आहे. म्हणून ते काही लोक काय करतात की हे काही फार करण्यात अर्थ नाही. आपल्याकडे रमण महर्षी नुसते बघायचे बस संपलं, काय त्यातून तुम्ही ओळखायचं ते ओळखा, पोचायचं ते पोचते, असं पण करणारे आहेत. त्यामुळे असे मौनी साधू पण आहेत. हे निदान एक शब्द बोलणारे कोणी गुरु होते, तर त्यांनी हो म्हणून सांगितलं, तर आपल्याला ते हो खरं वाटलं नाही तर आपलं दुसरीकडे जाऊन सुद्धा काम होणार नाही. ज्याचं एका शब्दात काम होत नाही त्याचं 25 शब्दांनी तरी कसं होणार आहे, हा प्रश्नच आहे ना. तर त्यामुळं असं झालेलं आहे. त्यामुळे त्याची खात्री ठेवून आपण ते करावं. संदेहानं आणि शंकेनं सगळा परमार्थ वाया जातो. तर त्यामुळे ते आपल्याला सांभाळायचं ह्यातलं, तर ते लक्षात घ्यावं. आणि त्यांची सांगण्याची पद्धत आहे हेही लक्षात घ्यावं. तर आता आठवड्यातून देवाला जाऊन या, एखाद्याने सांगितलं गुरुने, दर आठवड्याला देवाला जाऊन या. आता दर आठवड्याला देवाला जावा हे बरोबर आहे, पण आठवड्यातून एरवी गेलात तर काही देव भेटत नाही असं त्यांनी म्हटलेलं नाही कुठे. काय असतं की विधी सांगितलेला असतं, सगळेच निषेध सांगतात असं काही नाही. यात काही असा निषेध सांगितलं नाही किंवा उरलेले 6 दिवस कुठल्याही देवाला जाऊ नका असं लगेच सांगितलं असेल तर ते पण करण्याची गरज आहे. पण ते तसं नाही सांगितलं, फक्त विधी सांगितला, आठवड्यातून एकदा तरी देवाला जावा. एकदा तरी जावा म्हणजे उरलेल्या दिवशी पण जावा. ते का, तर खरं सांगायचं तर आता जाऊन या. अनेकांचं मी बघितले, देवाला गेलं, नमस्कार केला, म्हणजे बाहेरूनच, म्हणजे आमच्यातच आता मला माहितीच असलेली घटना आहे म्हणून की देवाला जा सांगितलं ना, त्यामुळे तो देव कुठे जवळजवळ एक असा आत इथून एक 100 फुटावर, म्हणजे इथूनच चपला काढून द्यायला लागले. असं का जाऊन यायला सांगितले आपल्याला. देवाची शेजारी उभा क्षणभरी घरी बसून परत म्हणायचं. मग तो क्षणभर तो निदान तो काय जो आहे उभा क्षणभरी, खरं सांगायचं तर म्हणजे उभा क्षण, उभा आयुष्य त्यात घालावा असं म्हणायचं आहे. तर त्या दृष्टीनं आपण तो जे काय आहे तर तिथे जाऊन समजा त्या देवळात बसलं तर तिथल्या वातावरणाचा आपल्याला काहीतरी फायदा होईल हे दाखवण्याकडे कल आहे. हे जरा आईस्क्रीम खाऊन बघा, म्हणजे 1 चमचा खाऊन थांबता का आपण, म्हणजे आपण थांबत असाल, मी खातच नाही विशेष म्हटलं तर तसं नाही आहे हे. त्यांना असं म्हणायचं की अरे देवाच्या ठिकाणी बाजूला सगळी प्रसन्नता आहे, जरा बसा 1-5 मिनटं आणि ती अनुभव घ्या. तुम्हाला असं वाटेल की अरे वा इथे छान आहे खूप, अजून 15 मिनटं बसावं, शांतपणे दर्शन घ्यावं, परत बघावं की रूपाचा एक अनुभव आहे देवाच्या, तर तो आनंदाने घ्यावा. तो जास्त वाढेल तेवढा जास्तच आपलं चित्त शुद्ध होतं, जपाची क्वालिटी बदलते. तिथं बसून एक 10 वेळा 5 वेळा काय असेल ते करावं. तर असं त्यांना अभिप्रेत आहे, त्यासाठी त्यांनी देवाला जायला सांगितले. आपण देवळाला जातो, देवाला जातच नाही मुळात, त्यामुळे या सगळ्या अडचणच आहे. तर हे एवढं थांबतो आता. तर आणि बाकीचे जे राहिले आहे त्यांनी क्षमा करावी, त्यांच्या पुढच्या वेळेला विचार करू. आपली वेळ झाली म्हणून थांबतो. सद्गुरुनाथ महाराज की मीन कुणाचा, मीन जगाचा, मीन कुणाचा, मीन जगाचा, मी माझ्या गुरुचा झालो, मी माझ्या गुरुचा धन्य हो.
कुणाचा मीन जगाचा मीन कुणाचा मीन जगाचा मी माझ्या गुरुचा झालो मी माझ्या गुरुचा धन्य हो मी माझ्या गुरुचा तो देईल तरी अंतरेन मी तो देईल तरी अंतरेन मी तो देईल तरी पांघरेन मी तो देईल तरी पांघरेन मी जनी ठेवोवा वनात मजला जनी ठेवोवा वनात मजला आनंदाच त्याचा मी माझ्या गुरुचा झालो मी माझ्या गुरुचा धन्य हो मी माझ्या गुरुचा कधी उपेक्षा कधी तितिक्षा कधी उपेक्षा कधी तितिक्षा स्तुती निंदेने बघे परीक्षा स्तुती निंदेने बघे परीक्षा जवळ दूर ठेवो तो एकच जवळ दूर ठेवो तो एकच प्रसाद प्रेमाचा प्रसाद प्रेमाचा गुरुचा मी माझ्या गुरुचा झालो मी माझ्या गुरुचा धन्य हो मी माझ्या गुरुचा यश अपयश वा धन निर्धनमय यश अपयश वा धन निर्धनमय व्याधिग्रस्त ठेवोत निरामय व्याधिग्रस्त ठेवोत निरामय दीन म्हणे वैकुंठी जाईन दीन म्हणे वैकुंठी जाईन दास म्हणून गुरुचा दास म्हणून गुरुचा गुरुचा मी माझ्या गुरुचा झालो मी माझ्या गुरुचा धन्य हो मी माझ्या गुरुचा मीन कुणाचा मीन जगाचा मीन कुणाचा मीन जगाचा मी माझ्या गुरुचा झालो मी माझ्या गुरुचा धन्य हो मी माझ्या गुरुचा जानकी जीवन स्मरण जय जय राम